राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्याचबरोबर बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बीड शहरामध्ये विविध ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 2 फ्लेक्स पाहायला मिळतात। मात्र बॅनरवरती परळी येथील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील फरार आरोपी बबन गीतेचा देखील फोटो पाहायला मिळतोय आणि बबन गीते गेल्या 1 वर्षापासून फरार आरोपी म्हणून घोषित केलेला आहे आणि ह्याच बबन गीतेचे फोटो आता बीडच्या फ्लेक्सवरती पाहायला मिळतात। सुप्रिया सुळे आणि त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या बॅनरवरती वाढदिवसाच्या बॅनरवरती फरार आरोपीचा फोटो पाहायला मिळतोय। भर चौकामध्ये बापू आंधळे यांची हत्या झाली होती आणि याच हत्या प्रकरणातील आरोपी बबन गीतेचा फोटो आता बॅनरवरती पाहायला मिळतोय। राजेंद्र मस्के मित्रमंडळाकडनं हे बॅनर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लावण्यात आलेला आहे। मात्र याच फ्लेक्सवरती फरार आरोपी बबन गीतेच्या फोटोमुळं या बॅनर आता चांगलंच बीड शहरामध्ये चर्चेत आलेलं पाहायला मिळते आणि राजकीय वर्तुळामध्ये देखील चर्चा होताना पाहायला मिळते। नक्कीच फ्लेक्स हटवलं जातंय हे फ्लेक्स ठेवलं जातं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आरोपींचे फोटो बॅनरवरती लावून हे लोक काय सिद्ध करतात अशी देखील चर्चा आता बीडमध्ये होताना पाहायला मिळते। नक्कीच बॅनर कधी हटवलं जातंय हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबई तक योगेश काशीद, बीड।